श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही सगळे? बस काय नाही, असंच मन केलं स्वामीबद्दल 2 शब्द बोलावे म्हणून एक व्हिडिओ बनवते. की मला असं वाटतं, स्वामी नेहमी बोलतात की आपलं जे पण दुःख आहे, त्रास आहे, तो तिथपर्यंतच असतो जोपर्यंत आपली वाईट वेळ चालू असते. जशी वाईट वेळ संपते तसा तो टाईम पण संपतो, त्या गोष्टी पण संपतात. कारण का जसं रात्र होते तसं उजेड पण होतं, उजेड असेल तेव्हा रात्र पण होते. सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख ही गोष्ट चालूच असते. तर मी फक्त इतकं, जेव्हा आपल्याला खूप दुःख येतं आपण खूप खचून जातो, नको नको त्या गोष्टी पण आपण देवाला कधी कधी बोलतो, स्वामींना आपण खूप बोलतो की आम्ही तुझी एवढी आराधना करतो, आम्ही एवढं काय करतो, पण आमच्यासोबत असं का होतं आहे. तर एवढंच म्हणेल मी की जी वाईट वेळ आली आहे, जे आपले मागच्या जन्माचे जे कर्म असतात कधी कधी तेही आपल्याला इथेच भोगावे लागतात. तर एवढंच आहे की ते आपल्याला भोगूनच पुढे जावं लागतं. पण जे पण स्वामींची आराधना करतात त्यांना माहिती आहे ते दुःख खूप पटीने कमी होतात आणि जेवढे आपल्याला भोगतायचं त्याच्याशी अर्ध अर्ध होतं. तर मी हेच म्हणेल की आहे ना, जेव्हा दुःख येतात ना त्याला सामोरून जाऊन त्याच्या गोष्टीशी व्यवस्थित प्रकारे डील करा आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बरोबर होईलच. दुःख पण किती टाईम थांबणार आहे, कधी ना कधीचं सुख पण येणारच ना. तर मी हेच म्हणते की जेव्हा तुम्हाला खूप दुःख येतं आपण स्वामींची जास्तीत जास्त आराधना केली पाहिजे आणि जे आपल्यासाठी स्वामींनी ठेवलं असेल ना ते आपल्याला नक्की भेटणार. हे विचार करू नका हे तुमच्यासाठी चांगलं आहे, हे मला का नाही भेटत, काय माहिती ते तुमच्यासाठी खरंच चांगलं नसेल म्हणून स्वामींनी तुम्हाला दिलंच नसेल. खूप जास्त अशा गोष्टी होतात जे आपल्याला कळत नाही, पण आपल्यासाठी स्वामींनी काहीतरी चांगलं केलं आहे हे मात्र 100% योग्य आहे. मी तुम्हाला सांगते, माझी स्वतःचा हा गोष्टीचा अनुभव आहे की मी खूप गोष्ट असा विचार करते हे मला भेटलं पाहिजे होतं, हे माझ्याच नशिबात होतं, मला का नाही भेटलं. पण ते माझ्या नशिबात नव्हतं, स्वामींनी त्याच्यापेक्षा खूप चांगलं काहीतरी माझ्या नशिबात दिलं होतं आणि ते मला भेटलं आहे असं मी समजते. तर तुम्हाला पण मी हेच सांगेल की जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येतो, खूप राग येतो, संताप होतो आपला, आणि मग आपण ना देवाला पण काही ना काही बोलतो कारण की आपल्याला राग येतो, आपण खूप जास्त सेवा करतो, आराधना करतो. पण कधीही असं करू नका. तुम्ही केलात ना तरी देव तुमच्यावर रुसणार नाही, स्वामी तर बिलकुल रुसणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगते. फक्त थोडीशी पेशन्स लेवल ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या स्वामींसाठी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. असेच व्हिडिओ बघायसाठी